नमस्कार मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2026 ला इंग्रजीचा पेपर होणार आहे। इंग्रजीचा पेपर 80 मार्कासाठी असतो, म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये 80 मार्काच्या पेपरमध्ये काय काय विचारले जाते। 80 मार्काचा इंग्रजीचा पेपर हा 6 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला असतो। त्या 6 सेक्शन मध्ये वेगवेगळ्या मार्कासाठी वेगवेगळे घटक विचारलेले असतात। म्हणून या ठिकाणी आपण एक ट्रायल म्हणून 7 मार्च 2024 चा 80 मार्काचा पेपर आणि त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन आणि त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग या ठिकाणी बघा, सेक्शन फर्स्ट म्हणजे सेक्शन पहिला लँग्वेज स्टडीवर आधारित असतो, एकदम सोपा असतो 10 मार्कासाठी। त्याच्यामध्ये प्रश्न पहिला ए 8 मार्कासाठी आणि प्रश्न पहिला बी हा 2 मार्कासाठी विचारला जातो सेक्शन 1 मध्ये। त्यानंतर बघा सेक्शन 2 आहे टेक्स्चुअल पॅसेज। मग टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे काय, तर हे 2 पॅसेज 10 मार्कासाठी 2 पॅसेज विचारले जातात आणि हे दोन्ही पॅसेज तुमच्या पुस्तकामधले असतात, म्हणून याला टेक्स्चुअल पॅसेज असे म्हणतात। 20 मार्कासाठी हे 2 पॅसेज विचारले जातात। त्यानंतर बघा सेक्शन तिसरा म्हणजे विभाग तिसरा हा पोएट्रीवर आधारित असतो। 10 मार्कासाठी या ठिकाणी कवितेवर आधारित 10 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये बघा 5 मार्काचा कवितेचा स्टांजा विचार अप्रिशिएशनवर आधारित 5 गुणांचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। या ठिकाणी बघा सेक्शन 4 म्हणजे विभाग चौथा नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे या ठिकाणी एक 10 मार्काचा पॅसेज दिलेला असतो आणि हा पॅसेज तुमच्या पुस्तकामधला नसून दुसरीकडचा दिलेला असतो। त्यानंतर याच पॅसेजवर आधारित असणारा बी प्रश्न आहे समरी रायटिंग। तर वर दिलेला जो पॅसेज असतो त्या पॅसेजवर आधारित आपल्याला समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन करायचे असते, म्हणजे पॅसेज 1/3 करायचा असतो। जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती या ठिकाणी लिहून हा प्रश्न पूर्ण करायचा असतो। याच्यासाठी 5 मार्क दिलेले असतात। त्यानंतर बघा सेक्शन 5 नंबरचा विभाग आहे रायटिंग स्किलवर आधारित। तर या ठिकाणी 20 मार्काचे प्रश्न या ठिकाणी वेगवेगळे विचारले जातात। प्रत्येक प्रश्न हा 5-5 मार्कासाठी विचारला जातो। त्यामध्ये बघा लेटर रायटिंगचा प्रश्न 5वा ए आहे लेटर रायटिंगचा प्रश्न 5 गुणांसाठी। यामध्ये 2 लेटर दिलेले असतात, एक फॉर्मल लेटर आणि दुसरा आहे इनफॉर्मल लेटर। दोन्ही लेटर 5-5 मार्कासाठी दिलेले असतात। यामध्ये बी प्रश्न असतो डायलॉग रायटिंगचा आणि ड्राफ्टिंग स्पीचचा। या दोन्ही पैकी एक तुम्ही सोडू शकता, परंतु माझं असं मत आहे की तुम्ही जर डायलॉग रायटिंग सोडवलं तर ते एकदम तुम्हाला सोपं जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क सुद्धा पडू शकतात। याच्यामध्ये एकदम साधं सोपं 1 मार्कासाठी 4 जंबल्ड सेंटेन्स दिलेले असतात। ते जंबल्ड सेंटेन्स मध्ये सिरियल नुसार फक्त ती 4 वाक्य लावायची असतात, त्याच्यासाठी 1 मार्क असतो आणि एकदम साधे सोपे 2 प्रश्न दिलेले असतात 1 मार्कासाठी। त्यानंतर 3 मार्कासाठी काय करायचे असते, एक संभाषण तयार करायचं असते 3 मार्कासाठी। हे पण एकदम सोपं आहे। या ठिकाणी बघा प्रश्न 6 नंबरचा आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे माहितीचं संक्रमण करायचं असते। तर हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडवायला अवघड जातो, म्हणून हा प्रश्न सोडवायचा नाही। तर ह्याला जो ऑर प्रश्न दिलेला असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोडवायचा नाही, तर या ठिकाणी काय करायचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न सोडवायचा। हा प्रश्न सोडवायला एकदम सोपा असतो। याच्यामध्ये काय दिलेलं असतं, एक उतारा दिला असतो आणि या उतार्यावरून काय करायचं असते, एक टेबल भरून पूर्ण करायचा असतो किंवा एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजवरून एक ट्री डायग्राम तयार करायचा असतो किंवा पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरून वेब तयार करायचा असतो। एक पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरून एक पाय चार्ट तयार करायचा असतो। म्हणून व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न सोडवायचा। हा 5 मार्कासाठी प्रश्न असतो। या ठिकाणी बघा एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावरून काय करायचं आहे, हा टेबल पूर्ण भरायचा आहे। हा एकदम सोपा प्रश्न असतो आणि याला जास्तीत जास्त मार्क पडू शकतात। या ठिकाणी बघा बी नंबरचा प्रश्न असतो एक्सपांड द थीम। तर या ठिकाणी 2 प्रश्न दिलेला असतो, एक असतो न्यूज रायटिंगचा प्रश्न असतो आणि दुसरा प्रश्न असतो स्टोरी रायटिंगचा। यापैकी कोणतेही तुम्हाला चांगल्या प्रकारे जे जमल ते तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता। यानंतर बघा 6 नंबरचा सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंटचा। हा प्रश्न सुद्धा 5 मार्काला टाकला जातो आणि एकदम साधं सोपा आहे। ABC असे 3 प्रश्न यामध्ये विचारले जातात। बघा या ठिकाणी फक्त 4 शब्द लिहायचे आहेत आणि ते मराठीमध्ये लिहायचे आहेत, त्याच्यासाठी 2 मार्क। त्यानंतर बघा या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत, 4 पैकी 2 वाक्य आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहेत, त्याच्यासाठी पण 2 मार्क। त्यानंतर बघा या ठिकाणी 2 प्रोव्हर्ब्स दिलेले असतात म्हणजे म्हणी दिलेले असतात आणि त्यांचं मराठीमध्ये आपल्याला भाषांतर करायचं असते, त्याच्यासाठी 1 मार्क। असं मिळून ट्रान्सलेशनसाठी 5 मार्क असतात। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण 80 मार्काच्या पेपरमध्ये काय काय येते, किती प्रश्न असतात, किती सेक्शन असतात ते पाहिलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।